Hello friends, welcome to Samson K channel again. The motto is I come to win and presented by DP Kokate. In this video, we learned about 3.3 Stopping by Woods on a Snowy Evening, that is poem explanation in Marathi of my English 10th class. So let's see. The first stanza, whose woods these are, I think I know. His house is in the village though. He will not see me stopping here to watch his woods fill up with snow. So let's see the explanation. ही वनराई कुणाची आहे ते मला ठाऊक आहे. दॅट इज हुज वर्ड्स दीज आर आय थिंक आय नो. म्हणजे ही वनराई, वूड्स म्हणजे जंगल किंवा वनराई, कोणाची आहे मला माहीत आहे. हिज हाऊस इज इन द विलेज, दूर खेड्यामध्ये त्याचे घर आहे. दो ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर, त्याची वनराई हिमवर्षावात नाहून निघतानाचे दृश्य. बघा आता, त्याची वनराई म्हणजे त्या माणसाची जो खेड्यामध्ये राहतो, त्याची वनराई हिमवर्षावात नाहून निघतानाचे दृश्य बघण्यासाठी मी वनराईत थांबलो आहे, हे त्याला दिसणारच नाही. दॅट इज ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. म्हणजे त्याची वनराई बर्फामध्ये नाहून निघतानाचे दृश्य बघण्यासाठी मी इथे थांबलो आहे, हे त्याला दिसणारच नाही. द नेक्स्ट स्टांजा, माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्वीर टू स्टॉप विदाउट अ फार्म हाऊस नियर between the woods and frozen lake, the darkest evening of the year. Here the word queer, queer means strange, विचित्र वाटणे ज्याला म्हणू आपण, संभ्रम निर्माण होणे वगैरे. तर बघूया आपण. कवी पुढे म्हणतो, घनदाट वन आणि गोठलेल्या तळ्यावर, दॅट इज द बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक. घनदाट वन आणि गोठलेल्या तळ्यावर या वर्षीची सर्वात काळोखी संध्याकाळ पसरलेली आहे. दॅट इज द डार्केस्ट इव्हनिंग ऑफ द इयर. आणि आसपास एखादे घर वा निवाऱ्याची जागा दिसत नसताना, म्हणजेच टू स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर, म्हणजे कोणती आजूबाजूला कोणती निवाऱ्याची जागा किंवा घर दिसत नाही आणि मी अचानक थांबलेला पाहून माझा घोडाही चक्रावला असेल, म्हणजे संभ्रमात पडलेला असेल. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. द नेक्स्ट स्टांजा, ही गिव्स हिज हार्नेस बेल अ शेक टू आस्क इफ देअर इज सम मिस्टेक. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ easy wine and downy flake. Now let's hear the word harness bell, that is the bell in the neck of horse. So let's see. कवीला असे वाटते की घोडा आपला गळ्यातील घंटा वाजवून कवीला विचारतो आहे. काय विचारतो आहे? इफ देअर इज सम मिस्टेक, की काही गडबड तर नाही ना. द ओनली अदर साऊंड्स द स्वीप ऑफ easy wine, आणि या घोड्याच्या घंटेच्या आवाजाच्या जोडीला मंद वाऱ्याचा आवाज, म्हणजे द स्वीप ऑफ इझी साऊंड, आणि द डाउनी फ्लेक. डाउनी फ्लेक म्हणजे काय? हिमकणांचा बारीक बारीक भुरभुर भुरभुर असा आवाज, आणि पिसासारखा हिमकणांचा नाद ऐकू येत आहे. म्हणजे एवढी नीरव शांतता त्या ठिकाणी पसरलेली आहे की घोड्याच्या घंटेच्या आवाजाच्या जोडीला मंद वाऱ्याची झुळक आणि हिमकणांचा भुरभुर असा आवाज ऐकू येत आहे. नेक्स्ट इज, द वूड्स आर लवली डार्क अँड डीप, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. तर शेवटी कवी म्हणतो, ही वनराई खरंच मनोहर आहे. मनोहर म्हणजे मनमोहक आहे, मनाला भुरळ घालणारी आहे. दॅट इज द वूड्स आर लवली डार्क अँड डीप,
मनाला भुरळ गारणारी आहे, पण असे विसाव्याचे मोहाचे क्षण कितीही हवेसे वाटले तरी, बघा कवी यावरून काय म्हणतो की असे क्षण की जे मनाला मोहून टाकणारे असतात, कितीही हवेसे वाटले तरी आयुष्यात एका जागी थांबून चालणारे नसते. स्वतःला इतरांना दिलेली वचनं पाळण्यासाठी, कार्य पार पाडण्यासाठी पुढे चालत राहायचे असते. म्हणजेच काय, बट आय हॅव प्रॉमिस टू कीप अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे जे मी इतरांना किंवा स्वतःला दिलेली वचनं असेल किंवा कार्य करण्याचे कामं असेल, पार पाडायची असेल, तर मला सतत समोर जात राहिलं पाहिजे. अशा मोहक क्षणाची आठवण सोबत घेऊन अखेरच्या विश्रांतीच्या क्षणापर्यंत आयुष्याची वाट चालत राहायची असते. आणि म्हणून रॉबर्ट फ्रॉस्ट शेवटच्या ओळीत म्हणतो, अँड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप. म्हणजे शेवटच्या विश्रांतीच्या क्षणापर्यंत मला माझ्या आयुष्याची वाटचाल करतच राहावी लागेल. मला कुठेही एकसारखं जागेवर थांबून चालणार नाही. So this is the explanation in Marathi of poem 3.2. Now the most important part of the poem is appreciation of the poem. So let's see. The first point is title, and the title of the poem is Stopping by Woods on a Snowy Evening. The second point is poet, and the poet is Robert Lee Frost. The third point is rhyming scheme. The rhyming scheme of the poem of the first three stanza is AABA, and the last stanza has a uniform rhyme of AAA. The next point is figure of speech. That is, the figure of speech in this poem are inversion and alliteration. The last point is theme or central idea. The little forest is lovely, dark and deep, though he is greatly fascinated by the scene. The call of duty urges him to move on. He reminds himself that he must discharge his duties before it is too late. This is the central idea or theme of the poem. So friends, this is all about 3.2 poem, A Stopping in the Woods by Snowy Evening. Thank you for watching this video. It's Samson K presentation.